हॅलो फ्रेंड्स, गेल्या तासाला आपण फंक्शनल ग्रुप बघितलेले आहे. त्यामध्ये अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्कोहोल, अल्काइल हॅलाइड्स, अल्काइल सायनाइड, आयसोसायनाइड हे असे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप बघितलेले आहेत. त्यानंतर आता नंतर पुढचे फंक्शनल ग्रुप बघूया. वॉटरचा फॉर्म्युला काय? H2O. हेच आपण कसं लिहूया बघा, H-OH असं लिहू. हा वॉटरचा फॉर्म्युला आहे. यामध्ये H रिमूव्ह केलं, हा कोणता फंक्शन ग्रुप होईल? तर अल्कोहोल. या फंक्शन ग्रुपचं नाव आहे हायड्रॉक्झिल. हा अल्कोहोलचा फंक्शन ग्रुप झाला. त्यातला पुन्हा आपण H हा रिमूव्ह केला की हा फंक्शन ग्रुप आहे इथर. इथर लिहिताना डॅश ओ डॅश असं लिहितात किंवा काही वेळा कार्बनला अटॅच असा सुद्धा लिहितात, COC. एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजनला अल्काइल ग्रुप अटॅच करायचा. कोणकोणते अल्काइल ग्रुप आपण यूज केले? एक मिथाइल आणि इथाइल. CH3 असेल तर मिथाइल आणि CH3 CH2 असेल तर इथाइल, CH3O CH3. यामध्ये ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते, तर दोन्ही बाजूला अल्काइल ग्रुप अटॅच करायचा. CH3चं नाव काय? मिथाइल. मिथाइल किती वेळेला आहे? 2. डाय मिथाइल. आणि कोणता क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे? इथर. या कंपाऊंडचं नाव तयार होईल डाय मिथाइल इथर. दुसरं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. यामध्ये ऑक्सिजनला एक मिथाइल ग्रुप आहे आणि हा दुसरा कोणता आहे? इथाइल. तर यामध्ये इथाइल आणि मिथाइल, मग पहिल्यांदा नाव कुणाचं द्यायचं? तर अल्फाबेटिकली ऑर्डर कोणतं पहिल्यांदा येईल? इथाइल, नंतर मिथाइल आणि नंतर इथर. या कंपाऊंडचं नाव तयार होईल इथाइल मिथाइल. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आहे. हे इथर हा क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बघितला. यानंतर कार्बोनिल कंपाऊंड्स आपण बघणार आहोत. कार्बोनिल कंपाऊंड्स. C+O हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला कार्बोनिल असं म्हणतात. कार्बोनिल. इथून पुढचे जे सर्व फंक्शनल ग्रुप आहेत यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप असणार आहे. कार्बोनिल C+O. फक्त हा C+O फंक्शनल ग्रुप असेल, कार्बोनिल असेल तर याला कीटोन म्हणतात. कीटोन. या स्ट्रक्चरचं नाव आहे कीटोन किंवा कार्बोनिल. कार्बोनिल किंवा कीटोन. जे बॉन्डिंग किंवा कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची आहे या ठिकाणी कोणताही अल्काइल ग्रुप अटॅच करायचा. CH3 CH3. कार्बोनिल ग्रुपला 2 मिथाइल ग्रुप अटॅच केले. या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल बघा. CH3 म्हणजे मिथाइल 2 वेळेला आहे, म्हणून याचं डाय मिथाइल कीटोन असं नाव तयार होईल. या कंपाऊंडचं एक कॉमन नाव आहे. हे कॉमन नाव हे नेहमी यूज करतात. याचं नाव आहे ॲसिटोन. CH3 CO CH3 या कंपाऊंडचं कॉमन नाव काय आहे? ॲसिटोन. आता हेच आपण CH3 CO CH3 असं सुद्धा लिहू शकतो. पण यामध्ये बॉन्डिंग
ह्या दोन्ही अल्काइल ग्रुपचं कार्बन बरोबरच आहे CO. यामध्ये लिहिताना सर्व इलेमेंटचे जे आकार आहे हा सारखाच काढायचा. हा CO हा समजा स्मॉल काढला तर तो काय होईल, कोबाल्ट तयार होईल, वेगळा इलेमेंट तयार होईल. हा कार्बन आहे, हा दुसरा ऑक्सिजन आहे. ॲसिटोन. यानंतर नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे किंवा क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड हा C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप लिहिला आपण. हा कोणता आहे, कार्बोनिलच आहे. आणि या कार्बोनिलला हा OH अटॅच केला. हा OH कोणता फंक्शनल ग्रुप आहे, हायड्रॉक्सिल अल्कोहोल मधला. आणि हा कार्बोनिल. याचं नाव कसं तयार होईल बघा. कार्बोनिल मधला कार्बो शब्द घ्यायचा आणि हायड्रॉक्सिल मधला झिल XYL आणि या फंक्शनल ग्रुपचं नाव तयार झालं कार्बोक्सिलिक. याला म्हणतात कार्बोक्सिलिक ऍसिड. हे कार्बोक्सिलिक ऍसिड हे सर्व ऑर्गॅनिक ऍसिड आहे. यांचा pH हा कमी असतो 5.5 च्या दरम्यान, 3.5 ते 5.5 च्या दरम्यान या कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप pH असतो कार्बोक्सिलिक ऍसिड. याचं एक्झाम्पल लिहूया. C डबल बॉन्ड O डॅश OH हेच कसं लिहिलंय बघा, COOH असं लिहिलेलं आहे. याला H अटॅच करायचा. या कंपाऊंडचं नाव आहे फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड हे नाव हे मुंगीपासून दिलेलं आहे. अँड त्याचं लॅटिन नाव आहे फॉर्मिका. याच्यावरून हे नाव दिलेलं आहे फॉर्मिक ऍसिड. मुंगी चावल्यानंतर आपल्याला चरचरतं का नाही, तर हे जे आहे हे फॉर्मिक ऍसिड आहे. आता याच्या ऐवजी अल्काइल ग्रुप लिहूया. CH3 समजा, CH3 COOH. हा दुसरं एक्झाम्पल लिहिलं CH3 COOH. या कंपाऊंडचं नाव आहे ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. आता हे ऍसिटिक ऍसिडला आपण कॉमन नाव आहे व्हिनेगार. व्हिनेगार आपण घरामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो. पिकल्स लोणचं टिकवण्यासाठी व्हिनेगारचा यूज करतात. तर त्याचं केमिकल नेम काय आहे, ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड. आता यानंतर पुढचं जे फंक्शनल ग्रुप 2 बघणार आहोत, एक आहे अल्डिहाइड आणि दुसरा आहे इस्टर. तर हे दोन्ही फंक्शनल ग्रुप आहेत, यांची नावं या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तयार केली जातात. कार्बोक्सिलिक ऍसिड पासून त्यांची नावं दिली जातात. त्यामुळे पहिल्यांदा आपण हा कार्बोक्सिलिक ऍसिड हा फंक्शनल ग्रुप बघितला. त्यातलं 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत, फॉर्मिक ऍसिड अँड ऍसिटिक ऍसिड. त्यामध्ये त्याचबरोबर आपण घरामध्ये लिंबू वापरतो. कोणता ऍसिड असतं त्यामध्ये, सायट्रिक ऍसिड आहे. चिंच असेल, टार्टारिक ऍसिड. तर हे सर्व जे आहेत हे कार्बोक्सिलिक ऍसिड असतात. यांना ऑर्गॅनिक ऍसिड म्हणतात किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप कोणता, डॅश COOH. नेक्स्ट क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्डिहाइड. पुन्हा हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, कार्बोनिल. याला फक्त H अटॅच करायचा. कार्बोक्सिलिक ऍसिड साठी OH आणि अल्डिहाइड साठी फक्त काय करायचा, H अटॅच करायचा. C डबल बॉन्ड OH. एक्झाम्पल लिहिताना
CH3COH. आता यामध्ये पहिल्यांदा मला सांगा, CH3CO OH असतं तर या कंपाऊंडचं नाव काय तयार झालं असतं? ॲसिटिक ॲसिड. आता O इथून रिमूव्ह केलेला आहे, एक ऑक्सिजन रिमूव्ह केला, फक्त इथे H ठेवलं, याचं नाव आहे ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटिक ॲसिड मधून हा आयसी ॲसिड हा रिमूव्ह केलं आणि इथं काय आलं? अल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड या कंपाऊंडचं नाव आहे. CO हा कंपाऊंड आहे, याचा फंक्शन ग्रुप C+OH. हे फॉर्मिक ऍसिड पासून तयार झालं म्हणून ह्याचं नाव आहे फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड. यामध्ये अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड दे आर इंटर कन्व्हर्टेबल. हे काय असतात? इंटर कन्व्हर्टेबल असतात. यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होत असते आणि ह्यामध्ये ॲसिड पासून रिडक्शन केलं की अल्डिहाइड तयार होतं, अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की अल्कोहोल तयार होतं, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड, अल्डिहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं की कार्बोक्सिलिक ॲसिड हे तयार होत असतात. ह्यामध्ये रिडॉक्स रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन ह्या रिॲक्शन ह्यामध्ये होत असतात. हे आपण फंक्शन ग्रुप बघितला. अल्डिहाइड, अल्डिहाइडमध्ये कार्बोनिल ग्रुपला H अटॅच केला की हा अल्डिहाइड फंक्शन ग्रुप होतो, याला अल्डिहाइड म्हणतात. अल्डिहाइड. नेक्स्ट फंक्शन ग्रुप आहे इस्टर. सुरुवातीला आपण इथर बघितला होता, हा आहे इस्टर. हा कोणता फंक्शन ग्रुप आहे? कार्बोनिल, याला OH अटॅच केला. हा कोणता? कार्बोक्सिलिक ऍसिड. हा इथला H रिमूव्ह करायचा आणि याला R अटॅच करायचा. R म्हणजे अल्काइल ग्रुप. काही वेळेला R लिहितात, काही वेळेला R नाही लिहिला तरी चालेल. त्या दोन्ही बाजूला अल्काइल ग्रुप अटॅच करायचा. एक्झाम्पल लिहिताना समजा मी इथं CH3 लिहिलं, COOCH3 हा कंपाऊंड दिला. आता एक्झाम्पल लिहिताना पहिल्यांदा बघूया, या CH3 च्या ऐवजी हा जो शेवटचा CH3 आहे याच्याऐवजी H असता, हायड्रोजन असता, तर काय नाव तयार झालं असतं? तर ॲसिटिक ॲसिड. CH3COOH ॲसिटिक ॲसिड. या CH3चं नाव काय? मिथाइल. या कंपाऊंडचं नाव आहे मिथाइल ॲसिटेट. म्हणजे हे जे इस्टर अल्डिहाइड जे आहे दे आर डेरिव्हेटिव्ह ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड. यांची नावं हे सुद्धा काय करतात? कार्बोक्सिलिक ॲसिड पासून देतात. ॲसिटिक ॲसिड मधला शेवटचा H हा मिथाइल ग्रुपनं घेतलेला आहे, अल्काइल ग्रुपनं जागा घेतलेली आहे, म्हणून या कंपाऊंडचं नाव आहे मिथाइल ॲसिटेट. तसंच आपल्याला फॉर्मिक ॲसिडचा सुद्धा इस्टर तयार करता येईल. HCOOCH3. या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल? मिथाइल फॉर्मेट. मिथाइल फॉर्मेट. बऱ्याचशा गोष्टी यामध्ये सोप्या आहेत, ह्या समजून घ्या. कार्बोक्सिलिक ॲसिडचं नाव आलं की अल्डिहाइडचं नाव येतं, त्याचबरोबर आपल्याला इस्टरचं नाव येतं. इस्टर जे आहे हे अनेक इस्टर जे आहेत याला स्पेसिफिक ओडर असते, स्पेसिफिक स्मेल असते. यामुळं प्रत्येक त्या इस्टरच्या स्मेलवरून आपण कोणता कंपाऊंड आहे, कोणता इस्टर आहे हे ओळखू शकतो. जे वेगवेगळे फ्रूट्स आहेत या फ्रूटचा स्मेल हा ठराविक असतो. म्हणजे बनानाचा स्मेल वेगळा आहे, मँगोचा स्मेल वेगळा आहे,
पायनॅपलचा स्मेल वेगळा आहे. तर हे बहुतांश हे सर्व काय असतात, इस्टर्स असतात, फ्लेवरिंग एजंट असतात इस्टर्स. यानंतर नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघूया. नेक्स्ट क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे असाइल क्लोराइड. पुन्हा कार्बोनिल ग्रुप आणि यांना क्लोराइड. क्लोराइड म्हणजे काय, Cl अटॅच करायचं. त्याला असाइल क्लोराइड किंवा ऍसिड क्लोराइड असं सुद्धा म्हणतात. हा CO ग्रुप आहे, याला दुसरं नाव आहे असाइल. एक्झाम्पल लिहिताना CS3 अटॅच करा. आता हा ग्रुप पुन्हा ऍसिटिक ऍसिड पासून आला. OH ऑफ ऍसिटिक ऍसिड इज रिप्लेस बाय Cl. या कंपाऊंडचं नाव आहे ऍसिटिल क्लोराइड. ऍसिटिल क्लोराइड, ऍसिटिल ग्रुप आहे, त्याला क्लोराइड अटॅच झाला, ऍसिटिल क्लोराइड. नेक्स्ट आहे ऍसिड अनहायड्राइड. नेक्स्ट क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऍसिड अनहायड्राइड. आता हा फंक्शनल ग्रुप बघूया. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. हा दुसरा लिहिलेला कोणता आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. तर दोन कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले, याच्यातून H2O रिमूव्ह करायचा. H2O म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूल. हे रिमूव्ह केल्यानंतर हा फंक्शन ग्रुप तयार आहे. आता हा ऑक्सिजन फक्त मी मध्ये लिहितो. हा फंक्शन ग्रुप तयार आहे, COO. याला म्हणतात ऍसिड अनहायड्राइड. हेच आपण आता COO अन मीन्स absent. हायड्राइड मीन्स वॉटर मॉलिक्यूल. absence ऑफ वॉटर मॉलिक्यूल कशापासून, ऍसिड पासून. त्याला म्हणतात ऍसिड अनहायड्राइड. एक्झाम्पल लिहिताना CS3 अटॅच करूया. या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल बघा, ऍसिटिक ऍसिड पासून हे अनहायड्राइड तयार झाले म्हणून याला म्हणायचं ऍसिटिक अनहायड्राइड. ऍसिटिक अनहायड्राइड. दोन कार्बोक्सिलिक ऍसिड पासून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि हे अनहायड्राइड हा फंक्शनल ग्रुप तयार होतो. अनहायड्राइड ऍसिटिक अनहायड्राइड एक्झाम्पल लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघूया फंक्शनल ग्रुप. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे बघा, सांगा कोणता आहे, अमाइन्स. या अमिनो फंक्शनल ग्रुपला C+O हा अटॅच करायचा. याचं काय नाव तयार होईल, अमाइड. या फंक्शनल ग्रुपला म्हणतात अमिडो. C+O NH2 अमिडो. एक्झाम्पल येताना CS3 ऍसिटामाइड. या कंपाऊंडचं नाव आहे ऍसिटामाइड. पुन्हा हे नाव ऍसिटिक ऍसिड वरून आलं. ऍसिटिक ऍसिड मधला OH ग्रुप हा NH2 ने रिप्लेस केला, याला म्हणायचं ऍसिटामाइड फंक्शनल ग्रुप. आणि आता शेवटचा फंक्शनल ग्रुप बघूया
सल्फोनिक ॲसिड. सल्फोनिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला काय? H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. हा सल्फ्युरिक ॲसिड आपण असं लिहूया HOSO3H. सल्फ्युरिक ॲसिड कसं लिहिलं? HOSO3H. याच्यातून हा OH रिमूव्ह करायचा. हा जो ग्रुप राहिलेला आहे SO3H याला म्हणतात सल्फोनिक ग्रुप. सल्फोनिक ॲसिड. हे कशा स्ट्रक्चर आहे? बेन्झीन. बेन्झीनला हा SO3H ग्रुप अटॅच करूया. या कंपाऊंडचं नाव काय तयार होईल? बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर अशा पद्धतीने आपण सर्व फंक्शनल ग्रुप बघितलेले आहेत. फंक्शनल ग्रुपमध्ये मागच्या तासाला आपण सांगितलं होतं की फंक्शनल ग्रुपमध्ये सिनियरिटी लिस्ट असले आहे. त्यामध्ये नायट्रो ग्रुप हा सर्वात शेवटी येतो आणि सर्वात वरच्या बाजूला सर्वात अगोदर हा सल्फोनिक ग्रुप येतो, सल्फोनिक ॲसिड येतं. म्हणजे प्रायोरिटी देताना सर्वात शेवटी कोणता येईल? सल्फोनिक ॲसिड हे सगळ्यात सफिक्समध्ये येईल. म्हणजे इतर जर फंक्शनल ग्रुप असतील तर. आणि सर्वात अगोदर फंक्शन प्रिफिक्समध्ये कोण येणार? नायट्रो हा फंक्शन ग्रुप येत असतो. तर असे आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप बघितलेले आहेत. हे फंक्शनल ग्रुप हे तुम्ही यू मस्ट रिमेंबर, हे सर्व तुम्ही पाठ करा. ह्यामध्ये नावं जे आहेत हे लिहिताना समजून घ्या. मिथाइल ग्रुप आणि इथाइल ग्रुपच आपण अटॅच करतोय. काही फंक्शनल ग्रुपची नावं ही दुसऱ्या फंक्शनल ग्रुपवर आधारित असतात. उदाहरणार्थ कार्बोक्सिलिक ॲसिडवर अल्डिहाइड, कीटोन किंवा इस्टरची नावं डिपेंड्स आहेत. ते समजून घ्या. आणि फंक्शनल ग्रुप तुम्हाला नेहमी सांगता आले पाहिजे. याच्यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न असतात. आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड. राईट नेम अँड स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न असतात. आणि हे फंक्शनल ग्रुपवर सर्व रासायनिक अभिक्रिया अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही हे जे फंक्शनल ग्रुप आहेत हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा किंवा पाठ करा. ओके, थँक्यू.